नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहे। ते इन्फॉर्मेशन काय की या ठिकाणी पाहिलं असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरून झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी शिल्लक झाले आहेत। पण या ठिकाणी फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक क्वेश्चन मार्क पडलाय की जो मी फॉर्म भरला आहे हा फॉर्म माझा रिजेक्ट तर होणार नाही ना। हा क्वेश्चन कोणाला पडलाय की जे विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरत असताना फॉर्म मध्ये काही मिस्टेक केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन पडलाय की माझ्याकडनं हे फॉर्म भरत असताना मिस्टेक झाली आहे, मग या मिस्टेकमुळे माझा फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही ना। हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्याला पडलाय। त्यामुळे मी तुमचा जोही नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे, जेवढ्याही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स मी वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी सांगेल आणि त्या स्टेप मध्ये काय जरी चुका झाल्या असतील तर त्या चुकामुळे या ठिकाणी आपला फॉर्म रिजेक्ट होईल किंवा नाही होईल याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देईल। पाहिला असता एनटीएचं जर ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्याचा फॉर्म चूक होण्याची शक्यता एकदम झिरोच असेल। पण ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी सायबर कॅफेवरती जाऊन किंवा स्वतः घरी फॉर्म भरला असेल विदाउट एनी काउन्सिलर या कुठला मार्गदर्शका शिवाय फॉर्म जर भरला असेल तर ह्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये चुका व्हायचे बरेच या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जनरेट होऊ शकते। तर त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी फॉर्म मध्ये जर पाहिला असता, आपण जर या ठिकाणी व्हिडिओ चालू असताना जरी आपण फॉर्म समोर प्रिंट आउट घेऊन जर या गोष्टी चेक केला तर या ठिकाणी आपल्याला आपली काय चूक झाली हे एखाद्या वेळेस लक्षात येईल आणि ते चूक झालेली आपल्याला करेक्शन करण्यासाठी सुद्धा करेक्शन विंडो येणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आता सर्वात मोठी गोष्ट यावर्षी पाहिलं असतं आपण जे आपला फॉर्म आहे या फॉर्म मध्ये पर्सनल डिटेल मध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी कॅन्डिडेट डिटेल्स मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला जे एनटीए ची वेबसाईट आहे त्या ठिकाणी ऍज पर 10th मार्कशीट अनुसार आपल्याला भरायचे होता। पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना हा डेटा आपलं जे आधार कार्डचा डेटा ॲटोफिज झालाय त्यामध्ये आपलं फुल नेम, आपलं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ ह्या गोष्टी आल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांनी तसाच ठेवल्या आहेत। काही विद्यार्थ्यांनी आपला जसा या ठिकाणी 10th मार्कशीट आहे त्या मार्कशीट अनुसार डेटा भरला आहे आणि काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं सीबीएसई असल्यामुळं त्यांचं फर्स्ट नेम आणि सरनेम एवढ्या दोनच गोष्टी या ठिकाणी भरल्या आहेत। तर ह्या कॅन्डिडेट नेम मध्ये ह्या ज्या 3 गोष्टी आहेत लक्षात घ्या, ऍज पर आधार कार्ड, ऍज पर युअर 10th मार्कशीट, ऍज पर युअर सीबीएसई मार्कशीट। त्या सीबीएसई मार्कशीट मध्ये विद्यार्थ्याचं काय झालं आहे फक्त नेम आणि सरनेम या दोनच गोष्टी येतात। काही विद्यार्थ्यांनी त्यानुसारच भरलं आहे, काही विद्यार्थ्यांनी नको मला माझं फुल नेम पाहिजे या अनुसार भरलं आहे। ठीक आहे, आपण कुठलाही डेटा या ठिकाणी भरला असेल तर टोटली या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे, यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट कधीच होत नाही। लक्षात घ्या, यामध्ये जरी काही चूक झाली असतील तर किंवा कुठल्याही तुम्ही सिक्वेन्सनी भरला असेल तर यामुळे आपला फॉर्म कधीच रिजेक्ट होत नाही। पुढची स्टेप आहे आपलं फादर नेम, त्यानंतर आपलं मदर नेम। यामध्ये जरी आपल्या या ठिकाणी काही चुका झाल्या असेल, बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात ज्या ठिकाणी मदर नेम आहे तिथं फादर नेम टाकतात, तिथं फादर नेम आहे तिथं मदर नेम टाकतात, हे चुकून टाकलं जातं त्यांच्याकडनं, हे पुन्हा लक्षात येतं। पण ह्या सुद्धा गोष्टी आपल्या करेक्शन विंडो मध्ये करेक्ट होऊ शकतात, तर त्यामुळं याही गोष्टीमुळे आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाहीये। नेक्स्ट स्टेप याच्यामध्ये आहे आपली की आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे की आयडेंटिटी टाइप। आयडेंटिटी मध्ये विद्यार्थ्याचे जरी या ठिकाणी एखादा आधार कार्डवरचा नंबर टाकताना थोडासा मिस्टेक झाला असेल एखादा डिजिट तर याचा काही अडचण येणार नाहीये। दुसरी गोष्ट आहे आपली कॅटेगरी। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला कन्फ्युजन आहे, कॅटेगरी भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका सुद्धा केल्यात। त्या चुका काय झाल्यात विद्यार्थ्याकडनं की पाहिलं असता ज्यावेळेस विद्यार्थी फॉर्म भरत होते, फॉर्म भरत असताना आपली स्टेट मध्ये कॅटेगरी जशी की NT1 आहे, NT2, NT3, VJDT या कॅटेगरी प्रवर्ग आहे, पण फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना ओबीसी हे कॅटेगरी प्रवर्गात येते याबद्दल काही विद्यार्थ्यांना माहिती होती, काही विद्यार्थ्यांना माहिती नव्हती, त्या ठिकाणी कन्फ्युजन झालंय। पण विद्यार्थ्यांनी मे बी ओबीसी सर्वांनी भरली असेल असं मला वाटतं। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्याचं काही करेक्शन असेल ते करेक्शन विंडो मध्ये करेक्शन होऊन जाणार आहे। दुसरा प्रश्न याच्यामध्ये जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी प्रवर्गात नव्हते, ओपन कॅटेगरी प्रवर्गात नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नव्हतं। ओपन कॅटेगरी मध्ये जनरल ईडब्ल्यूएस अशा 2 कास्ट होत्या, पण काही विद्यार्थ्याला या ठिकाणी कुंभी मराठा आणि मराठा यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आपली कास्ट ओबीसी मधून भरली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी जनरल ईडब्ल्यूएस का जनरल मधून भरली आहे। तर याही ठिकाणी जर आपल्याला काही शंका असेल किंवा काही विद्यार्थ्याकडे कुंभीचे सर्टिफिकेट अवेलेबल झाले आहेत, अगोदर नव्हते फॉर्म भरत असताना पण आता अवेलेबल झालेत, जर आपले अवेलेबल झाले असतील तर आपण ते करेक्शन विंडो मध्ये करेक्शन करून ते अपडेट करून घेऊ शकतात। लक्षात घ्या, आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर जे कास्ट आहे
त्याच कास्टमधनं आपण फॉर्म भरा, कारण हा डेटा पुढे कॅरी फॉरवर्ड तसाच होणार आहे. आता तुम्हाला वेळ आहे करेक्शनसाठी, त्या वेळेमध्ये तुम्ही करेक्शन करून घेऊ शकतात. इन केस त्यावेळेस घेतलं नाही तर पुढे तो डेटा सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये तसाच कॅरी फॉरवर्ड होत असतो. स्टेट काउन्सिलिंग मध्ये हा डेटा चेंज होतो, पण सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये हा डेटा चेंज होऊ शकत नाहीये. नंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं, आपल्याला या ठिकाणी मायनॉरिटी डिटेल्स विचारल्यात, काही जरी येस नो जरी केलात काही परिणाम पडणार नाही. आपल्याला डायबिटीज बद्दल विचारलं आहे, त्या ठिकाणी येस नो, येस जर केला असेल तर आपल्याला या ठिकाणी स्पेशल ट्रीटमेंट मिळू शकते, नो असेल तर आपल्याला या ठिकाणी काहीच होणार नाहीये. दुसरी गोष्ट आपल्याला ऍड्रेस विचारलाय, तिथे तुम्ही अर्बन करा अथवा रुरल करा, त्याचा काहीच परिणाम पडणार नाही. त्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन मोड विचारला आहे, त्यात सेल्फ स्टडी करा, ट्युटोरियल क्लासेस करा किंवा ऑनलाईन कोचिंग करा, त्याचाही काही फरक पडणार नाहीये. या ठिकाणी ड्रेस कोड मध्ये येस किंवा नो. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कस्टमरी ड्रेसेस घालायचे आहेत, लाईक दॅट ही बुरका आहे, हिजाब आहे, त्यानंतर पगडी आहे, कृपान आहे, अशा गोष्टी जर या ठिकाणी आपल्याला घालून एक्झामिनेशन सेंटरवरती जायचं असेल तर आपण या ठिकाणी येस करणं गरजेचं आहे. येस जरी केलं आणि आपण येस करून रेग्युलर ड्रेसमध्ये जरी गेलो तरी काही परिणाम होणार नाहीये. नो केला आहे पण आपल्याला या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत जायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 1.5 तास एक्झामिनेशन सेंटरवरती अगोदर जावं लागेल. पण या ठिकाणी येस करा किंवा नो करा, काहीच परिणाम पडणार नाहीये, त्याचा काहीच कुठं इफेक्ट होत नसतं. नेक्स्ट आहे आपल्या ऍड्रेस डिटेल्स. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरचे ऍड्रेस वेगळे आहेत आणि ऍक्च्युअल सांगताना ऍड्रेस वेगळे आहेत. तर यामध्ये तुम्ही ऍड्रेस कसाही टाका, काही टाका, त्याचा काहीच परिणाम कुठंच पडणार नाही. ऍड्रेस तुम्ही फक्त लातूर जरी टाकलात, पुणे जरी टाकलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. इन डिटेल मध्ये जरी भरलात तरी याचा परिणाम किंवा याचा इफेक्ट आपल्याला फ्युचरमध्ये कुठंच आपल्याला दिसून येणार नाही. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी सर माझा आधार कार्डवर वेगळा ऍड्रेस आहे पण ऍक्च्युअल ऍड्रेस वेगळा आहे, तर याचा कुठंच परिणाम होणार नाहीये. त्यानंतर आपलं एक्झामिनेशन सेंटर म्हणजे एक्झाम सेंटर डिटेल्स. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आई वडिलांचं क्वालिफिकेशन आणि आई वडील काय करतात याबद्दल माहिती विचारलं. यामध्ये काहीही भरलं तरी काही अडचण नाहीये, एक्झॅक्ट भरलात तर गुड आहे आणि याच्या ठिकाणी काही चुका जरी असतील तर यामुळे फॉर्म रिजेक्ट व्हायचे 0 चान्सेस आहेत. त्यानंतर आपलं एक्झामिनेशन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्टेट महाराष्ट्राचं आहे आणि बाकीचे जे काय आपल्याला जिल्हे हवे होते ते जिल्हे आपण घेतलेलेच आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला 10th क्वालिफिकेशन, त्यानंतर 11th क्वालिफिकेशन आणि नंतर 12th क्वालिफिकेशन. हे तुमचे 3 क्वालिफिकेशन विचारले आहेत. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस आपण 10th 11th 12th आपण भरत असतो त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंट ऍडेड प्रायव्हेट किंवा या ठिकाणी केंद्रीय विद्यालय किंवा या ठिकाणी आपण नवोदय विद्यालय असे या ठिकाणी काही ऑप्शन्स आहेत. या ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना भरताना थोडं कन्फ्युजन होतं की कुठली गव्हर्नमेंट ऍडेड आहे, कुठली प्रायव्हेट आहे, कुठली या ठिकाणी संलग्न आहे, थोडंसं कन्फ्युजन होतं. पण लक्षात घ्या, याही ठिकाणी तुम्ही काहीही भरलं असेल, कुठलंही ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर याचाही इफेक्ट काही होत नाही किंवा याच्या डिटेलमुळे आपला फॉर्म रिजेक्ट व्हायचे 0 चान्सेस, काहीच इफेक्ट होणार नाहीये. तुमचं 10th असू द्या, 11th असू द्या, 12th असू द्या. बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात आलं की 11th चे मार्क्स अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला जे मार्क्स माहित आहेत तेच मार्क्स भरले गेले आहेत तरी सुद्धा या ठिकाणी काही परिणाम होणार नाहीये किंवा नॉट ऍप्लिकेबल जरी केलं असेल तरी या ठिकाणी काही फरक पडणार नाहीये. आता सर्वात महत्वाचा पार्ट आहे की फॉर्म रिजेक्ट कुठं होऊ शकतो हा पोर्शन लक्षात घ्या. ज्या ठिकाणी आपल्याला फोटो, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन अपलोड करायला सांगितले, जर या ठिकाणी बाय मिस्टेकली फोटोच्या ठिकाणी सिग्नेचर झाली असेल, सिग्नेचरच्या ठिकाणी थंब इम्प्रेशन जर झाले असतील तर आपला या ठिकाणी प्रॉब्लेम यायचे चान्सेस इथून आपले जनरेट होतात. जे डिटेल भरली या डिटेलमध्ये काही अडचण येणार नाही, पण ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलात त्या अपलोडिंग मध्ये जर तुमचा या ठिकाणी फोटो अपलोड केला आहे, फर्स्ट मी तुमच्या फोटोपासून जाईल, फोटो अपलोड केला, या फोटो अपलोडिंग मध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर फोटो हा तुमचा फोटो आहे आणि खाली तुमचं नेम आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, सॉरी ज्या दिवशी फोटो काढला त्याची डेट मेन्शन करायची आहे. तर काही विद्यार्थ्याच्या फोटोमध्ये डेट आली नाहीये, ओनली फोटो या ठिकाणी अपलोड केला आहे तरी याचा काहीच परिणाम होणार नाहीये, म्हणजे याची काही अडचणीचा काहीच प्रश्न नाहीये. फर्स्ट फोटोला तसं आहे, सेकंड फोटोला डेट टाकली किंवा फर्स्ट फोटोला टाकली किंवा सेकंडला नाही, याचा काहीच परिणाम होणार नाहीये. आपण या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटरवरती जाऊ शकतो, ऍडमिट कार्ड येणार, आपल्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहे. त्यामुळे इथल्या पोर्शन मध्ये आपल्याला काही अडचणीचा
कुठेच काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट फोटोमध्येच आहे आणखी काही विद्यार्थ्याच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक झाली. ऍक्च्युअली 10th मार्कशीटवर वेगळी स्पेलिंग आहे आणि खाली थोडीशी वेगळी आहे. काहीच परिणाम होणार नाहीये या सुद्धा गोष्टीचा. एखादा डिजिट या ठिकाणी मिस असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी फक्त नाव टाकले, डेट टाकलीच नाही, काही अडचण येणार नाही. अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये की बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोटो अपलोड केलाय, पण फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे, जे फोटोचं बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड या ठिकाणी व्हाईट नसून अदर बॅकग्राऊंड आहे. तर तोही या ठिकाणी काही इश्यू नाहीये, तोही या ठिकाणी फॉर्म एक्सेप्टेबल आहे. या ठिकाणी रिजेक्ट व्हायचा चान्स 0 आहे. पण या ठिकाणी फोटो अपलोड या ठिकाणी करत असताना समजा मी आहे, पण माझ्या फॉर्म मध्ये जर माझ्या एखाद्या मित्राचा किंवा भावाचा किंवा बहिणीचा जर फोटो अपलोड झाला असेल, तर मात्र त्या ठिकाणी तो फॉर्म रिजेक्ट व्हायचे चान्सेस असतात. रिजेक्ट कधी होणार फॉर्म ते पण सांगेन तुम्हाला. तुमचं या ठिकाणी ऍडमिट कार्ड येणार, एक्झामिनेशन सेंटर वगैरे सर्व अलॉटमेंट होणार, पण ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती जाताल त्या ठिकाणी तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण का, ऍप्लिकेशन फॉर्म वरती फोटो हा वेगळाच आहे, ऍडमिट कार्ड वरती तुमचा फोटो हा वेगळाच आहे, आणि जे तुम्ही ऍक्च्युअली या ठिकाणी आहात तो वेगळाच पर्सन दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते. मी असं म्हणणार नाही की फॉर्म रिजेक्ट होईल किंवा तुम्हाला एंट्री मिळणार नाहीये, त्या ठिकाणी बरेच पर्याय आहेत, पण या ठिकाणी अडचण यायचा हाच एक वे आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला कुठल्याही कंडिशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. जर स्वतःच्या फोटोऐवजी जर अदर कुठल्या पर्सनची जर फोटो आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये असेल, तर त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे किंवा यायचे चान्सेस असू शकतात. असं म्हणणार नाही की मी 100%च येईल, पण चान्सेस आहेत या ठिकाणी जर अदर कुठल्या व्यक्ती जर फोटो अपलोड झाला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या फोटो नंतरचा सेकंड पार्ट आहे तुमचं सिग्नेचर. सिग्नेचर मध्ये जर विद्यार्थ्यांनी पूर्ण सिग्नेचर म्हणतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव रोहन आहे, तर रोहन असं जर या पद्धतीने जर भरलं असेल तर कदाचित याच्यावरती सुद्धा NTA या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं. फॉर्म रिजेक्ट होईल याचे मी सांगू शकत नाही, पण ऑब्जेक्शन घेऊ शकतं. आणि हेच जर नाव या विद्यार्थ्यांनी असं या पद्धतीने कसंही रनिंग मध्ये जर टाकलं असेल तर तो फॉर्म या ठिकाणी ऍक्सेप्टेबल असणार आहे. दुसरी गोष्ट आहे तुमच्या डॉक्युमेंट्स अपलोडिंग मध्ये थंब मध्ये. आता ज्यावेळेस आपण थंब अपलोड करतो तर थंब मध्ये बऱ्याच विद्यार्थ्याचं जर पाहायला गेलं असतं तर थंब मध्ये जे चुका केल्यात विद्यार्थ्याने, जे आपल्याकडे माहिती नसल्या अभावी झालेल्या चुका आहेत. काही विद्यार्थ्यांनी ओनली थंब दिलाय, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी थंब अपलोड करताना फक्त एका हाताचा थंब इम्प्रेशन दिला नाही, दोन्ही हाताचे थंब इम्प्रेशन दिले नाहीत, फक्त एका हाताचे थंब इम्प्रेशन दिलं आहे. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांनी फक्त 8 फिंगर थंब दिलाय आणि काही विद्यार्थ्यांनी फक्त असं मॅक्झिमम मल्टिपल या ठिकाणी टाइप्स आहेत की त्या टाइप्स मध्ये थंब दिलेले आहेत. पण तुमचा या गोष्टीमुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. लक्षात घ्या, फक्त फॉर्म एकाच कंडिशन मध्ये रिजेक्ट होऊ शकतो. चान्स आहे त्याचे सुद्धा, असं नाही की तो रिजेक्ट होईलच. चान्स आहे तो काय की फॉर्म माझा आहे पण मी फोटो अपलोड केलाय माझा रिलेटिव्हचा किंवा फोटो अपलोड झालाय माझा फ्रेंडचा, तर त्याच कंडिशन मध्ये या ठिकाणी फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, अजून ज्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपण 12चा या ठिकाणी डेटा भरत असतो, फ्रेश विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 01 भरायचा होता. जे विद्यार्थी किंवा फ्रेश विद्यार्थी आहेत पण त्यांचा रिझल्ट आला आहे त्या सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी 01 कोड द्यायचा होता. ज्या विद्यार्थ्याचं 12 कम्प्लिटेड आहे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 02 द्यायचा होता. जेवढेही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्याला 01 आणि 02 हेच कोड या ठिकाणी यूज करायचे होते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडून जर कुठला या ठिकाणी कोड टाईप झाला असेल आणि तो भरला गेला असेल तर लक्षात घ्या, करेक्शन विंडो मध्ये ते करेक्शन करून घ्या. इन केस हा कोड सुद्धा करेक्शन नाही झाला तर या ठिकाणी काहीच घाबरून जाऊ नका, कारण या कोडचा उपयोग पुढे कुठंच नसणार आहे, हे पण लक्षात घ्या. कारण काउन्सिलिंगच्या वेळेस आपला टोटली स्टेट काउन्सिलिंगचा फ्रेश ऍप्लिकेशन फॉर्म भरला जात असतो. त्यामुळं इथेही घाबरून जायची गरज नाही, कारण बरेच असे विद्यार्थी फॉर्म फिल झाल्यानंतर आले होते की ज्या विद्यार्थ्याचा कोड वेगळाच भरला गेलाय. आणि त्याचं रिझन काय की समजा विद्यार्थ्यांना 3 टाइम्स रिपीट केला, त्याचा कोड 3 टाकले, कोणी 4 टाइम रिपीट केलं 4 टाकलंय, असं नाहीये. जेवढे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत फ्रेशर साठी 01 हा कोड आहे,
पास रिझल्ट जर आपल्याकडे असेल तर त्याचा या ठिकाणी 0 कोड आहे. जरी फ्रेशर असेल पण रिझल्ट आहे हातामध्ये तरी त्या विद्यार्थ्याचा 0 कोड आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी ऑलरेडी पासड आहेत म्हणजे 2024च्या अगोदर कधीही पास आउट जर झाले असतील तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 2च येणार आहे. बाकीच्या कोडमध्ये जरी विद्यार्थ्याची थोडीफार मिस्टेक झाली असेल तरी ते आपल्याला काही अडचण देणारी मिस्टेक नाहीये. तर त्या कंडिशन आपण या ठिकाणी पाहिल्या आणि फक्त एकच कंडिशन आहे त्याच्यामध्ये पण 0.01% चान्स आहेत की या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केलं जाऊ शकतं. अदरवाईज काहीच नाही. भले तुमच्या फोटोवर नाव असेल अथवा नसेल, फोटोचं बॅकग्राऊंड व्हाईट असेल अथवा नसेल, काही या ठिकाणी प्रॉब्लेम यायची गोष्ट नाहीये. तुम्हाला ईच अँड एव्हरी जेवढ्याही गोष्टी आपण फॉर्म मध्ये भरल्यात त्या इन डिटेल मी सांगितलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जर कुठली आणखी तुमची मिस्टेक असेल तर कमेंट मध्ये विचारा. आणि लक्षात घ्या, फॉर्म फिल झाल्यानंतर जर एखाद्या फॉर्म मध्ये काही करेक्शन झालं असेल की करेक्शन इन द सेन्स 10th मार्क्स, 11th मार्क्स, 11th इयर वगैरे, तर लक्षात घ्या या गोष्टी खूप मायनर आहेत. याचा इफेक्ट कुठंच होत नसतो आपल्या फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी डोक्यात ठेवून आपल्या स्टडी टाइम किंवा आपल्या स्टडीला डिस्टर्ब होईल असं स्वतःसाठी वातावरण क्रिएट करून घेऊ नका. जे असेल ते तुम्ही आपण या ठिकाणी पुढील जे काही गोष्टी असतात त्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. कारण बरेच विद्यार्थी बाहेरून फॉर्म भरल्यानंतर असे पाहण्यात आले की आमच्या ह्या चुका झाल्यात, आमच्या ते चुका झाल्यात. आमच्याकडे विद्यार्थी येतात पण त्यांची अशी कुठली मेजर चुका या ठिकाणी नाहीयेत. मेजर चूक म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मेजर हा गोष्टच नाहीये. त्यामध्ये झाल्या असतील या ठिकाणी कुठला ऍड्रेस फिल करताना, एखाद्या कॉलेजचं नाव, शाळेचं नाव टाकताना, पण अदरवाईज जर पाहिलं तर अशा कुठलीच चूक या ठिकाणी निदर्शनात येणार नाहीये. आणि जरी झाली असेल तर लक्षात घ्या, या चूक जर सोडली बाकी तुमच्या फॉर्म मध्ये काही जरी चूक असेल तर त्याचा कुठंच परिणाम आपल्या फॉर्म मध्ये किंवा आपल्या पुढील प्रवेश प्रक्रियेवरती होणार नाही.